आणि विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आशा सेविकांच्या मागण्यांचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला। मुंबईतल्या आझाद मैदानात 1.25 महिन्यापासून आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचं आंदोलन सुरू आहे। त्यांना 7,000 रुपयांची वाढ द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली। त्यावर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी सुद्धा उत्तर दिलं। सरकार या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक असल्याचं अजित पवारांनी म्हटलं। अध्यक्ष महोदय, या राज्यातील जवळपास 80-82 हजार आशा वर्कर आणि गटप्रवर्तक 1.25 महिना झाला अध्यक्ष महोदय आंदोलन करतायत। 1.25 महिना झाला। तुम्ही मागच्या वेळेस जून 2023 मध्ये 1,500ची वाढ केली आणि आता 1.5 महिन्यापासून या बिचाऱ्यांचा 7,000 रुपयाचा अध्यक्ष महोदय एक मिनिट पूर्ण होऊ द्या ना। आपण थोडक्यात सभागृहाला माहिती द्या, याच्यावरती भाषण मी देणार नाही। अगदी थोडक्यात आझाद मैदानावर अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय ते 1.5 महिन्यापासून बसलेले, घरदार सोडून बसलेले आहेत। आपल्याला विनंती आहे, कॅबिनेट पुढे जाण्यासाठी डिपार्टमेंटचा प्रस्ताव 7,000 रुपये वाढीचा तयार आहे, पण का महिनाभर ते सगळे ऊन ताण घरदार सोडून सगळ्या महिला तिकडे आहेत, त्यांची काळजी महाराष्ट्राने घ्यायची नाही का? आणि त्यांची मागणी जास्त मागणी आहे इतर राज्याच्या तुलनेत। त्यांनी जे आंदोलन पुकारलं आहे त्यामध्ये आपल्याला विनंती आहे की तो कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणा आणि 7,000 रुपयाची वाढ आहे ती तरी करून घ्या। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांना अनेकदा वेळ दिला, अनेकदा चर्चा केली। अध्यक्ष महोदय, एखादी मागणी एखाद्याची असल्यानंतर दुसरं सरकारच्या बरोबर चर्चा करताना 2 पावलं सरकारने पुढे मागे सरकलं पाहिजे, त्यांनी 2 पावलं पुढे मागे सरकलं पाहिजे। त्या आपल्याच सगळ्यांच्या बहिणी आहेत, आपल्याच मुली आहेत, त्याच्याबद्दल सरकारचं दुमत असायचं काही कारण नाही। सरकार त्या बाबतीमध्ये सकारात्मकच आहे, परंतु अलीकडच्या काळात काही गोष्टी अशा घडतात, हे असं आम्हाला असंच झालं पाहिजे असं कसं होईल? शेवटी बाकीचा पण सगळं आर्थिक परिस्थिती बघावी लागते, इतर गोष्टी तपासाव्या लागतात। मी पुन्हा आज विरोधी पक्ष नेत्यांनी मुद्दा काढलेला असल्यामुळं मी सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या आशा वर्करला पण सांगू इच्छितो आणि सगळ्यांना सांगू इच्छितो, आम्ही तुमच्या बाबतीत सकारात्मक आहोत। आपण त्या ठिकाणी चर्चेला या, थोडं पुढे मागे व्हा, आपण विषय संपून टाकू, ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।